शिंगणापूर विशाल तीर्थयात्रेला येणाऱ्या सर्व भाविकांचे सहर्ष स्वागत असतो। किशोर पाटील सामाजिक कार्यकर्ते, अभिजित पाटील सामाजिक कार्यकर्ते तसेच गावातील सर्व तरुण मंडळी व ग्रामस्थ शिंगणापूर। विशाल तीर्थ महात्म्य। शिंगणापूर या गावी प्रतिवर्षी पौष अमावस्येला पंचगंगा नदीच्या काठी श्री हटकेश्वराच्या मंदिराजवळ यात्रा भरते। हीच विशाल तीर्थयात्रा म्हणून ओळखली जाते। अपभ्रंशाने सध्या ती विशाळी बात्रा या नावाने रूढ झाली आहे। या यात्रेचे विस्तृत महात्म्य करवीर महात्म्य या ग्रंथात 31व्या अध्यायात आले आहे। ते पुढील प्रमाणे असे की विशाल तीर्थ बात्रा शिंगणापूर या पंचगंगा नदीकाठी प्रतिवर्षी पौष अमावस्येस का भरते याचे कारण सांगावे असा प्रश्न मार्कंडेय यांनी नारद मुनी यांना विचारला। यावर त्यांनी असे सांगितले की हाच प्रश्न पूर्वी लोपामुद्रेने आपल्या पतींना अगस्ती ऋषींना विचारला होता। त्यांनी कथन केलेले विशाल तीर्थ महात्म्य पुढील प्रमाणे। पूर्वी कोल्हापूर राक्षसाचा पुत्र विशाळ याने इंद्रासह अनेक युद्धात पराभव केला। ते सर्व देव ब्रह्मदेवास शरण गेले। ब्रह्मदेव त्या सर्व देवगणासह श्री विष्णू शरण आले। त्यानंतर सर्वांनी मिळून विशाळदैत्याबरोबर युद्ध सुरू केलं। विष्णूंनी विशाळदैत्याच्या छातीवर मुष्टीप्रहार केला, त्यामुळे तो जमिनीवर उताना कोसळला। तो उठू पाहत असता सर्व देव त्याच्या शरीरावर आरूढ झाले। कोणी डोकीवर, कोणी पायावर, कोणी हातावर उभे राहिले। देवांच्या भाराने विशाळदेव अतिशय जेथे देह आहे तेथे तुम्ही बास करा। माझ्या देहावर लिंगाची स्थापना करून तेथे तीर्थ उत्पन्न करा। जे कोणी प्राणी हत्या करणारे, पापाचरणी, महापातके असतील त्यांचा या तीर्थात स्नान करताच उद्धार व्हावा। ज्यांच्या नावे पिंडदान होईल त्यांना परमपद मिळावं। तुम्ही पौष अमावस्येस माझा वध करण्याकरिता येथे आला आहात, तर त्याच दिवशी विशाल तीर्थात स्नान करणाऱ्यास सद्गती प्राप्त व्हावी। देवांनी त्याला तथास्तु असा वर दिला। अशा या विशाल तीर्थात अगस्ती ऋषींनी स्नान केलं। पिंडदान, तर्पण, गोदान इत्यादी विधी करून ते समाधान पावले। तसेच श्री हटकेश्वर देवाची पूजा प्रार्थना करून ते संतुष्ट झाले। आपण पाहत आहात मावळा न्यूज 24, सर्वसामान्यांचा बुलंद आवाज।